नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत दापोलीमध्ये कड्यावरचा गणपती या ठिकाणी आपण भेट देणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आपला प्रवास होता तो रत्नागिरीमधून दापोलीमधून कड्यावरच्या गणपतीला आपला प्रवास होता. तर वाटेत खूप छान झाडे, हिरवगार वातावरण, हवा वगैरे, समुद्र खूप छान होता. तर वाटेत जाताना आपल्या इतकी गमती जमती होत्या की अंजिर्लीला गणपती मंदिरात आपल्याला जायचं आहे कड्यावरच्या. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. तर वाटेतल्या गमती जमती, हिरवं वातावरण, हिरवे डोंगर खूप छान आणि अतिशय मोहक या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. अंजिर्ली श्री गणपती देवस्थान अंजिर्लीला जायचं आहे. मग तर कुठे मंदिर आलं कळलेच नाही. मग आपण अंजिर्लीला आलेलो आहोत कड्यावरच्या गणपतीला. आणि कड्यावरच्या गणपतीचं खूप छानपैकी आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे. दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर खूप छान आणि हिरवगार वातावरण आहे. त्याच्यामध्ये खूप छानपैकी फिरलो, बसलो आणि खूप छान डेकोरेशन पण आहे. आणि इथलं वातावरण खूप शांत आणि मंद, खूप छान आहे वातावरण. मन वळून जातं आहे की असं वाटतं आहे की इथून कुठं जावं नाही, इथं शांत राहावं असं वाटतं. मग काय, इथं गणपतीला आल्यावर तुम्हाला 7-8 प्रकारचे सरबत भेटेल. कोकम सरबत भेटेल, आवळ्याचं सरबत भेटेल, लिंबू सरबत भेटेल, करवंदाचं सरबत भेटेल. भरपूर प्रकारचे इथं आपल्याला सरबत भेटतील. परत खाण्यासाठी आपल्याला सुकामेवा भेटेल, आंब्याची वडी, भरपूर काही आपल्याला इथं खाण्यासाठी भेटेल. तर तुम्ही पण या ठिकाणी एकदा नक्की भेट द्या. ह्या ठिकाणी भेट देऊन इतकं मन प्रसन्न आणि छान होतं आहे वातावरण. तर तुम्ही बघू शकता आपले आज धमाल कड्यावरच्या गणपतीचे होते आणि खूप छान दर्शन वगैरे झालं. खूप मजा मस्ती केली. तर तुम्ही पण या ठिकाणी नक्की एकदा भेट द्या. तर बाय बाय. नक्की आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. इथलं वातावरण पण खूप अतिशय छान आणि सुंदर आहे. आणि पुढे काय, गणपतीचं पाऊल सुद्धा आहे. दुसऱ्या पाऊलामध्ये मंदिर बांधलेलं आहे. पहिलं पाऊल आहे इथं या मंदिरात, पहिलं पाऊल आहे समुद्राच्या काठी. तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.